मित्रांनो, तुम्ही सुद्धा लोकल ट्रेनने किंवा गर्दीच्या ठिकाणी प्रवास करता का? मग हा व्हिडिओ फक्त आणि फक्त तुमच्यासाठी आहे. कारण तुमची एक छोटीशी चूक तुम्हाला कशी महागात पडू शकते आणि गर्दीचा फायदा घेऊन चोर कशा चपळाईने हात साफ करतात ते आज तुम्हाला या व्हिडिओ मध्ये पाहायला मिळणार आहे. तर होतं असं की एका लोकल ट्रेनच्या दरवाजापाशी एक महिला उभी राहून प्रवास करत असते. तिच्या आसपास काही पुरुष प्रवासी उभे असतात. तितक्यात एक पांढऱ्या रंगाची टोपी घातलेला माणूस दबक्या पावलाने अगदी सावधगिरीने त्या महिलेच्या मागे येऊन उभा राहतो. त्या महिलेचा मोबाईल तिच्या खिशाबाहेर अर्धा दिसत असतो. हे पाहताच तो माणूस अतिशय चालाकीने तिचा मोबाईल हळूच स्वतःच्या खिशात टाकतो. थोड्याच वेळात त्या महिलेला काहीतरी संशय येतो आणि ती स्वतःचा खिसा तपासू लागते तर काय, तिचा मोबाईल तिथून गायब झालेला असतो. गोंधळात पडते, पण तिथेच उपस्थित असलेला एक सुज्ञ प्रवासी हा सगळा प्रकार पाहत असतो. तो लगेच त्या महिलेला सांगतो की या दरवाजात उभ्या असलेल्या माणसाने तुझा मोबाईल चोरलाय. ती महिला जेव्हा त्या माणसाला विचारते, तू माझा मोबाईल घेतलास का, तेव्हा तो आधी साफ नकार देतो. पण जसे ट्रेन मधील इतर प्रवासी तिथे एकत्र येतात आणि त्याला जाब विचारू लागतात तशी त्याची पाचावर धारण बसते. शेवटी नाईलाजाने तो आपल्या खिशातून मोबाईल काढतो आणि त्या महिलेला परत देतो. तर मित्रांनो, प्रवासात आपला मोबाईल कुठे ठेवावा याबद्दल तुम्हाला काय वाटतं? कमेंट करून नक्की सांगा. आणि सतर्क राहण्यासाठी आपल्या न्यूज कट्टा या युट्यूब चॅनेलला जरूर सबस्क्राईब करा. धन्यवाद.